अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देत सरकारने मदत जाहीर केलेली आहे. मात्र त्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झालेली आहे. माझ्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया सरकारने जो निर्णय घेतलेला आहे ते याच्याकडे कसं बघताय आणि त्यांची काय अपेक्षा आहे. भाऊ, काय म्हणाल, आता सरकारने जे नुकसान झालेलं होतं त्यांना मदत जाहीर केली आहे, कसं बघताय याकडे? कालच नागपूर, अमरावती, संभाजीनगर आणि पुणे जिल्हा येथील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सरकारचे आभार व्यक्त कराल. परंतु सोबतच सर्वात जास्त नुकसान जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पीक असेल, कांदा असेल, गहू असेल, तब्बल 10 तालुक्यांमध्ये 59,000 हेक्टर जमिनी बाधित झालेल्या आहेत. हे संपूर्ण आकडेवारी जिल्हाधिकारी महोदयांकडे त्या ठिकाणी पंचनामे सुद्धा झालेले आहेत. परंतु हे तालुक्यामध्ये मदत जाहीर झालेली नाहीत. प्रामुख्यानं ही सांत्वनाची वागणूक नाशिक जिल्ह्याला का दिली याबद्दल हा शेतकऱ्याला पडलेला मोठा प्रश्न आहे. कारण जे मोठे मोठे नेत्यांचे जिल्हे होते ते पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर झाले, त्यांना मदत जाहीर झाली आणि म्हणजे तोंड पाहून कामं केले का काय याबाबत शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या बाबतीत भावना निर्माण झालेल्या आहेत. म्हणून अजून शासनाला आम्ही शेतकरी वर्ग विनंती करणार आहेत की अशी वागणूक, अशी दुटप्पीपणाची भूमिका आपण घेऊ नका. मदत जाहीर करायची. आपल्याला माहित असेल, अतिवृष्टीमध्ये पावसाचं पाणी कांद्याच्या पोग्यात जर मुरलं तर संपूर्ण कांदा खाली खराब होतो. परंतु सुरुवातीला त्या कांद्याच्या पाती हिरव्या दिसतात, पण 8-10 दिवसांनी पूर्ण कांदा सडतो. त्याच पद्धतीचं द्राक्षाच्या पिकाला सुद्धा आपण बघितलं असेल का पाणी जर पडलं, पाण्याचा थेंब पडला, संपूर्ण तो द्राक्षाचा दाणा खराब होतो, त्याचे मनुके सुद्धा तयार होत नाहीत. गहू तर भुईसपाट झालेले आहेत. अशा या 10 तालुके नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित झालेले असताना नाशिक जिल्ह्याला मदत जाहीर केलेली नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला खूप या सरकारबाबत वाईट भूमिका घेतल्याचं वाटतं. म्हणून पुन्हा आम्ही विनंती करणार आहोत. तुमचं आता अवकाळी पाऊस झालाय तर किती नुकसान झालं होतं आणि तुमची काय मागणी आहे सरकारकडे? यापूर्वी बी भरपूर नुकसान झालेलं होतं आणि आत्ता बी तीच आम्ही मागणी ठेवलेली आहे की आमचं 60-70 हजाराचं नुकसान झालेलं आहे. तर त्या दिवशी पंचनामे झालेले, त्याच्यानंतर बी आम्हाला काही भेटलेलं नाही किंवा सांगताना सुद्धा नाही केलेली. आता पण भरपूर नुकसान झालेलं आहे. सरकार फक्त एक लहान पोराला चॉकलेट देतो, तसं आता सरकार आपल्याला एक चॉकलेट देत आहे, बाकी कोणताही निर्णय देत नाही किंवा शेतकऱ्याचं कोणताही काही करत नाही. काय मागणी? जी नुकसान झालेली त्या पर्सेंट काहीतरी शेतकऱ्याला मदत म्हणून, पूर्ण तर नाही पण मदत म्हणून काहीतरी द्यावी. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं किती नुकसान झालं होतं, काय काय नुकसान झालं होतं आणि पंचनामे झाले का? साधारणतः कांदे लावलेले आहे, गारपिटीनं त्याचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. परंतु सरकार याच्यावर कुठलाही निषेध काहीच घेत नाही, करत नाही. तर असं का बुवा? असं भरपूर खर्च केलेल्या कांद्याची नुकसान झालेली आहे आमच्यावाली पण असं. ठीक आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर नुकसान तर भरपूर झालेलं आहे, मात्र सरकारकडून पाहिजे तेवढी मदत मिळत नाही आहे. खरीपाचा हंगाम हातातून गेलेला होता अतिवृष्टीमुळे, आता अवकाळी पावसामुळे रब्बीचाही हंगाम हातातून गेलेला आहे. त्याच्यामुळे मायबाप सरकारने इतर जिल्ह्याप्रमाणे जशी मदत जाहीर केली ती नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जे नुकसान झालं आहे त्यांना ही मदत जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.